गोकुळच्या निवडणुकीत SIR पॅटर्न राबवला जातोय का असा प्रश्न पडलाय। कारण गोकुळच्या मतदार यादीतून 1-2 नाही तर तब्बल 968 दूध संस्थांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। मतदार यादीतील हजारो संस्थांची पडताळणी असेल, हरकती, सुनावण्या, अपात्रता आणि मग न्यायालयीन लढाई। यामुळे गोकुळची निवडणूक ही खरं तर केवळ सहकारी संस्थेची निवडणूक न राहता ती महाराष्ट्राच्या राजकारणातली चर्चेचा विषय बनली आहे। पण नेमकं काय घडतंय गोकुळमध्ये आणि गोकुळमध्ये खरंच SIR सारखी परिस्थिती का निर्माण झाली आहे किंवा तशी चर्चा का होते, हे सगळं समजून घेणार आहोत या रिपोर्टमधून। त्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत सुरुवातीला 5470 सभासद संस्थांचा समावेश होता। मात्र तपासणी दरम्यान अनेक संस्थांच्या सभासदत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले। गोकुळच्या पोटनियमांनुसार संस्था नोंदणीनंतर ठराविक प्रक्रिया पूर्ण होणं हे गरजेचं असतं। मात्र असं असतानाही काही संस्थांनी नियमबाह्य पद्धतीने सभासदत्व देण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय आणि याच पार्श्वभूमीवर विभागीय उपनिबंधक दुग्ध पुणे यांनी 427 संस्थांना मतदार यादीतून वगळण्याचे आदेश दिलेत। यापूर्वीच अवसायनाच्या प्रक्रियेत असलेल्या आणि पात्रतेबाबत शंका असलेल्या संस्थांची स्वतंत्र सुनावणी सुरू होती। न्यायालयात दाखल झालेल्या हरकतींनंतर 1320 संस्थांच्या पात्रतेची चौकशी सुरू झाली। त्यापैकी आतापर्यंत 1298 संस्थांची सुनावणी पूर्ण झाली आहे आणि त्यात जवळपास 541 संस्था अपात्र ठरल्याचं प्रथमदर्शनी समोर आलंय। म्हणजेच 427 संस्था आणि 541 संस्था यांची बेरीज केली तर ती जवळपास 968 संस्थांची ती आकडेवारी येते आणि मग या संस्थांना मतदार यादीतून बाहेर काढण्यात आल्याचं बोललं जात आहे। मात्र या प्रक्रियेत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे करवीर, आजरा आणि राधानगरी तालुक्यातील 4 संस्थांना दुग्ध विभागाकडून अधिकृत नोंदणी मिळण्यापूर्वीच गोकुळचं सभासदत्व देण्यात आल्याचं उघड झालंय। त्यामुळे सभासद नोंदणी प्रक्रियेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दरम्यान अपात्र ठरवण्यात आलेल्या संस्थांनी अजूनही हार मानलेली नाही। मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या अनेक संस्था या आता न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे अंतिम मतदार यादीत आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न होतो, ते म्हणजे गोकुळच्या निवडणुकीशी जोडून चर्चेत आलेली SIR मोहीम किंवा तो जो प्रयोग आहे SIRचा, तो नेमका काय असतो तोही थोडक्यात समजून घेऊयात। तर SIR म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राबवली जाणारी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, अर्थात मतदार यादीची विशेष पडताळणी मोहीम। आता या मोहिमेचा उद्देश काय असतो तर घरोघरी जाऊन मतदारांची माहिती तपासणं, मृत, स्थलांतरित किंवा डुप्लिकेट नावं असतील तर ती शोधणं आणि मग यादी अपडेट करणं, हा त्यामागचा हेतू असतो। कारण मग बोगस मतदार ओळखणं सोपं होतं आणि बोगस मतदारांवर आळा घालणंही सोयीस्कर होतं। आता प्रश्न निर्माण होतो की गोकुळमध्ये खरंच SIR मोहीम किंवा हा जो प्रयोग आहे तो सुरू आहे का? तर याचं उत्तर आहे नाही। आणि गोकुळमध्ये ही अशी कोणतीही अधिकृत SIR प्रक्रिया लागू करण्यात आलेली नाही आहे किंवा ती लागू करणं सुद्धा शक्य नाही आहे। कारण काल म्हणजेच 1 जूनपासून गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठराव जमा व्हायला सुरुवात झाली आणि दुसरं म्हणजे ही मोहीम राबवण्यासाठी लागणारा वेळ आहे तोही आता नाही आहे। कारण आधी म्हटल्याप्रमाणे एकदा ठराव जमा व्हायला सुरुवात झाली की त्यानंतर 3 महिन्यांनी म्हणजे अंदाजे सप्टेंबर महिन्यामध्ये गोकुळची निवडणूक लागणार आहे। त्यामुळे मग हजारो संस्थांच्या पात्रतेची तपासणी, हरकती, सुनावण्या आणि मग मोठ्या प्रमाणावर संस्थांना मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया पाहता गोकुळमध्ये SIR पॅटर्न राबवणं ही निव्वळ चर्चा आहे, ते कुठेही वास्तव दिसत नाही आहे। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, मतदार यादीची पडताळणी गोकुळसाठी व्हायला हवी होती का? याविषयी तो तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।